नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 चा दुसरा चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण कशा प्रकारचं करायचं आपण ते बघायचं. आतापर्यंत ह्या चॅप्टर मध्ये बघायचं झालंच तर आज मी तिला 126 मूलद्रव्ये आहेत आसपास, याच्या आसपास मूलद्रव्ये पाहायला मिळतात. 92 ही मूलद्रव्ये जी आहेत ही नॅचरल आहेत. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. आणि 26 जे एलिमेंट्स आहेत ही कसे आहेत, मॅन मेड आहेत. 26 कसे आहेत, मॅन मेड. दोघांची बेरीज केली 118 मूलद्रव्ये जवळपास माहिती आहेत. किती? 118 मूलद्रव्ये आपल्याला माहिती आहे. हे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण आहे. आता ह्याच मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरणाला सुरुवात झाली आणि सगळ्यात अगोदर डोबेरायनर नावाचा शास्त्रज्ञ, ह्या डोबेरायनर नावाच्या शास्त्रज्ञानं मूलद्रव्यांचं वर्गीकरण मांडायला सुरुवात केली. याला मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरणाला सुरुवात 1817 या साली केली. याला जवळपास 36 मूलद्रव्ये माहिती होती. अशा पुस्तकामध्ये असं स्पेसिफिक आकडा दिलेला नाही, पण ही जवळपास किती मूलद्रव्ये माहिती होती? 36 मूलद्रव्ये. याला मूलद्रव्यांची मांडणी करत असताना अणुवस्तू मानांकाच्या चढत्या क्रमाने केली. कशा प्रमाणे? अणुवस्तू मानांक. आणि ती पण कशी केली? चढता क्रम. हे का नाही? अणुवस्तू मानांक. त्यानंतर मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तू मानांकाच्या चढत्या क्रमाने करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की पहिला मूलद्रव्य व तिसऱ्या मूलद्रव्याची अणुवस्तू मानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्या इतकी येते असं त्याच्या लक्षात आलं. म्हणजे त्रिके म्हणजे काय? एकूण 3 मूलद्रव्ये. त्रिके म्हणजे किती मूलद्रव्ये येणार? 3 मूलद्रव्ये येणार. 3 मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणाची मांडणी त्यानं तशा पद्धतीने केली. म्हणजे उदाहरणार्थ काय? पहिला मूलद्रव्य कोणतंही असो. आता इथे एक उदाहरण घेणार आहे मी, त्याचं उदाहरण बघू आपण आता. उदाहरण लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियमचा अणुअंक आहे 6. या तिघांची बेरीज करू. पहिल्याची आणि तिसऱ्याची बेरीज करायची. ती मधल्या इतकी सरासरी यायला पाहिजे. करू बेरीज मग. चला, लिथियम प्लस पोटॅशियम, बरोबर आहे का? लिथियम प्लस पोटॅशियम म्हणजे दोघांची बेरीज झालेली आहे. लिथियम आहे 6.9 आणि पोटॅशियम आहे 39.1. दोनच संख्या आहेत म्हणजे सरासरीला 2 संख्येने भागलं. दोघांची बेरीज 39. हे इकडे गेला 7 झाले. 7 आणि 39 46 येणार. किती येणार? 46 डिवाइडेड बाय 2. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. उत्तर आलं 23. म्हणजे सोडियमची हे किती आहे अणुवस्तू मानांक? 23. अशा प्रकारचं आपण हे सिद्ध करून दाखवू शकतो आणि डोबेरायनरमध्ये सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे आता इंग्लिश मध्ये बघायचं झालं तर डोबेरायनर स्टार्टेड द जर्नी किंवा त्यानं त्यांची संशोधनाला सुरुवात 1817 ला केली. इज नोन ॲज ओनली अप्रॉक्सिमेटली 36 एलिमेंट्स. याला किती? जवळपास 36 मूलद्रव्ये माहिती होती. ही अरेंज द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर देअर ॲटॉमिक मासेस नंबर. He arranged the elements in increasing order their atomic masses number. त्याला अणुवस्तू मानांकाच्या चढत्या क्रमाने काय केली? मूलद्रव्याची मांडणी केली. आणि त्याला असं मांडणी केली की काय म्हणला तो? फर्स्ट बघा, पहिला आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तू मानांक सरासरी मधल्या मूलद्रव्याची. म्हणजे कसं? दे द फर्स्ट एलिमेंट्स अँड थर्ड एलिमेंट एडिशन किंवा अप्रॉक्सिमेटली एव्हरेज आर मिडल एलिमेंट्स. जे पहिल्याची आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तू मानांक सरासरी कुठे येते म्हणते तो? मधल्या मूलद्रव्ये इतकी येते. त्याचं उदाहरण आपण सुद्धा घेतलेलं इथं बघू शकतो. काय? लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. अशा प्रकारचं दोघांची बेरीज केली. दोघांची बेरीज 46 आली. ती बरोबर कोणा इतकी आलेली नाही? सोडियम इतकी. ओके. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण विज्ञान भाग 1 याच्यातला दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे न्यूझीलँडच्या अष्टकाचा नियम. न्यूझीलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स. अष्टकांचा नियम म्हणजे काय? आता याच्याविषयी माहिती द्यायची आपल्याला.
कशा प्रकारचा न्यूझीलंडचा अष्टकाचा नियम आहे, तो कशा प्रकारचा आपल्या संशोधनाला उपयुक्त ठरतोय आपण ते बघायचे आपल्याला. न्यूझीलंड आला आणि संशोधनाला सुरुवात केली 1800 सुमारास 18व्या शतकामध्ये याला संशोधनाला सुरुवात केली. याला 56 मूलद्रव्य माहिती होती. किती मूलद्रव्य माहिती होती? 56. आणि या मूलद्रव्याची मांडणी त्यानं अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमाने केली. कशा प्रमाणे? अणुवस्तुमानक. अणुवस्तुमानक याप्रमाणे काय केलं? अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. कोणत्या? चढत्या क्रमाने. त्याचबरोबर याला नुसतं मूलद्रव्याची मांडणी करत असताना अशा प्रकारची मांडणी नाही केली, तर त्यानं 7 जसे 8 या प्रमाणात मांडणी केली. म्हणजे 7 कॉलम आणि 8 रो. 7 column and 8 rows are available from to the Newsland octaves. याच्या अष्टकामध्ये अशा प्रकारची काय केली होती? मांडणी केली. मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्यानं असा महत्वाचा नियम मांडला की त्यानं असं सांगितलं की पहिल्या व 8व्या मूलद्रव्याची गुणधर्म काय आहेत? सारखे असतात. म्हणजे मूलद्रव्याची मांडणी केली त्यानं. हायड्रोजन हा सगळ्यात हलका मूलद्रव्य पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8, 9, 10, 11, 12 या प्रमाणात मूलद्रव्य मांडत कुठपर्यंत मांडले त्यानं? 56 मूलद्रव्यांची काय केली? मांडणी केली. पण त्याची मांडणी करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की पहिल्या मूलद्रव्याची गुणधर्म मांडणी त्यांना अशा प्रकारची केलेली. पहिल्याचे आणि 8व्याचे गुणधर्म काय आहेत? सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य येणार आहे. बरोबर आहे. आणि याला जो संशोधनाला सुरुवात केलेली होती ही 1866 साली केली होती. कधी केली होती? 1866 साली. ओके. अशा प्रकारचा हा न्यूझीलंड. आता इंग्लिश मध्ये कशा प्रकारचं सांगायचं? न्यूझीलंड ऑक्टेव्स लॉ. न्यूझीलंड स्टार्टेड दिस लॉज इज 1866. म्हणजे 1866 साली या संशोधनाला सुरुवात केली. ही इज नोन ॲज ओन्ली 56 एलिमेंट्स. म्हणजे याला किती मूलद्रव्य माहिती होती? फक्त 56 मूलद्रव्य माहिती होती. He runs the elements in increasing order their atomic masses number. म्हणजे त्याच्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमाने मांडणी करायला सुरुवात कोणी केली? न्यूझीलंडने केली. He arranges the elements as increasing order their atomic masses number. They number 7 as 8. 7 rows and 8 columns available from to the Newsland octaves law. Yes. He arranges the elements. Then the first elements and 8 types of elements are character same. यांची मूलद्रव्यांची गुणधर्म पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याची गुणधर्म कशी असणार आहे? सारखे असणार आहे. तसं त्याला सांगितलेलं आहे. असा हा सुंदर न्यूझीलंड अष्टकाचा नियम आपण बघू शकत असतो. तर यानंतर आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी बघायची आपल्याला. आपण मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण या चॅप्टर मध्ये सगळ्यात अगोदर डोबेरेनरची त्रिके पाहिली होती. न्यूझीलंडची अष्टके पाहिली होती. आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघायची. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल्स बघा. मेंडेलिव्ह आला याने 1869 ला सुरुवात केली तर 1872 पर्यंत याचा कार्यकाळ चालला संशोधनाला. ह्याच मेंडेलिव्हला 63 मूलद्रव्ये ज्ञात झाली. किती मूलद्रव्ये माहित झाली? 63. आणि याला मूलद्रव्याच्या जी मांडणी केली त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्याच क्रमाने. कशा क्रमाने? चढता. आणि चढत्या क्रमाने मांडणी करत असताना त्याचं असं लक्षात आलं की हे मूलद्रव्य त्याच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात असं हे मेंडेलिव्ह म्हणतात. आणि ही 63 मूलद्रव्ये मांडत असताना त्याला काही रिकाम्या जागा सोडवाव्या लागल्या. रिकाम्या जागा म्हणजे जे मूलद्रव्यांची त्याला काही माहिती झाली नाही त्याला त्या जागा रिकाम्या ठेवल्या. न्यूझीलंडच्या अष्टकामध्ये एकाच
मूलद्रव्यांच्या जागी दोन दोन घटक बसवले होते सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य. इथं तसं काय केलं, रिकामी जागा ठेवली. आणि डोबेरेनची जशी त्रिकी होती की पहिल्या मूलद्रव्याने तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुस्थानांक सरासरी मधल्या मूलद्रव्य इतकी येते, तसं न्यूझीलंडच्या अष्टकांमध्ये होतं पहिल्या मूलद्रव्याची व आठव्या मूलद्रव्याची गुणधर्म सारखे असतात. इथं तसं नाहीये. इथं मेंडेलिव्ह सांगतो की असा ठराविक कालावधी येईल ज्या ठराविक कालावधीमध्ये त्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे सारखे असतील. असा ठराविक काय होईल, कालावधी होईल, ठराविक कालावधी. आणि ह्या ठराविक कालावधीत भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कोणते, भौतिक व रासायनिक गुणधर्म गुणधर्म असलेले मूलद्रव्य पुन्हा येतील असं कोणी सांगितलंय, मेंडेलिव्ह. ठीक आहे ना. मेंडेलिव्ह started the journey is 1969 to 72. He is known as only 63 elements. त्याचे डिमेरिट सुद्धा आपण असे घेऊ शकतो. ठीक आहे. He has arranged the elements in increasing order. Their atomic masses number कशानुसार, त्याच्या अणुस्थानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. He is the blank face. ब्लॅक पेज सोडली त्यांनी रिकाम्या जागा कशामध्ये, आधुनिक अवस्थामध्ये. द फिजिकल अँड केमिकल टाइप्स ऑफ भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असलेले मूलद्रव्य काय होते, ठराविक कालावधी सम पिरियड टाइम्स, त्याच्या ठराविक कालावधीनंतर पुन्हा गुणधर्म येतील असं त्याला काय सांगितलेलं आहे, सांगितलेलं आहे मेंडेलिव्हच्या